वर्षात काय केलं हे मी सांगतो, तुम्ही 10 वर्षात काय केलं हे तुम्ही सांगा. नुसतं आपली टीका करायची. प्रत्येक भाषणामध्ये अरे उद्धव ठाकरे जर का तुम्ही संपवला आहात तर मोदीजी तुम्ही विश्वगुरू आहात, संपूर्ण जगातले लोकप्रिय नेते आहात, पण तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का नाही होत. अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, आता होतात म्हणायला पाहिजे, कारण आता त्यांचं संपलं काम. तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे. जो चीन अरुणाचलमध्ये घुसतोय, लेह लडाखमध्ये घुसतोय, इकडे तिकडे शब्द घालतात. चीन घुसला तरी चालेल, पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे. संपला. माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपून दाखवा. हे सगळे उद्धव ठाकरेचे प्रेमी माझ्या समोर बसलेले आहेत, महाराष्ट्रात पसरलेले आहेत. तुम्हाला आम्ही निवडून दिलं होतं ते चीन, पाकिस्तान वगैरे वगैरे जे देशाचे शत्रू आहेत त्यांना संपवण्यासाठी दिलं होतं. पण देशाचे शत्रू मोकाट आहे, त्यांच्याकडे बघायला सुद्धा तुमची हवा टाईट होते, घाबरता. पण इकडे फळा काढून बसतात आणि तिकडे शब्द घालून फिरतात. हा तुमचा हडकोल जनता पक्ष नाही तर दुसरा कोणता जनता पक्ष? ना खाऊंगा ना खाणे दूंगा. गवळे सर आपण बोलत ते बरोबर आहे. आणि मला खरंच बरं काय वाटतंय की ग्रामीण भागात कुठेही जा, प्रत्येक जण विचारला की तुम्ही मत कोणाला देणार, ते सांगतात यावेळेला काय हो भाजपला आम्ही मत देणार नाही, मोदीने तर अजिबात देणार नाही. आणि महत्वाचा मुद्दा जो प्रचारातला आहे, प्रचारातला म्हणण्यापेक्षा लोकांच्या मनातला आहे, तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्हाला देशात सरकार पाहिजे ना, हो की नाही? मग तुम्हाला मोदी सरकार पाहिजे की भारत सरकार पाहिजे? पण ते तर जाहिरात करतात मोदी सरकार. तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल. जो आपल्या देशाच्या सरकारला स्वतःचं नाव लावतो तो उद्या माझ्या देशाचं नाव बदललं तर काय करू शकाल तुम्ही? हा भारत माझा देश आहे, भारत माता माझी माता आहे. मोदीजी तुमचं नाव तुमच्या दाराच्या पाठीवर लावा, माझ्या देशाच्या पाठीवरती तुम्हाला लावता येणार नाही. काय तुम्ही आता उद्या पंतप्रधान पदावर उतरल्यानंतर कदाचित तुम्ही झोडी अडकून जाल कुठे गुहेत, तर गुहेच्या बाहेर लावा, नाही तर गुजरात परत गेल्यानंतर तुमच्या दाराच्या बाहेर मोदीचं नाव लावा, पण माझ्या देशाच्या सरकारवरती मोदी नाव पुन्हा लावता कामा नये, येता कामा नये. अरे 140 कोटीचा हा देश, एक माणूस सगळ्यांना गुलाम बनवू शकतो. एक माणूस जणू काही स्वर्गातून अवतरलेला आहे आणि तुम्ही माझे गुलाम आहात, अशा पद्धतीने राजवट तो चालू शकतो. आणि आम्ही काय नेबळटासारखे पुन्हा एकदा पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपकी बार 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 काय नाही, आपकी बार भाजपात तडीपार करून टाकाय. घराण्याशाहीवर ते आमच्यावरती आरोप करतात. अरे मी तर नेहमी सांगतो की मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा, मला अभिमान आहे आणि मी तयार आहे. जसं मोदींना मी सांगतो एका व्यासपीठावरती येऊन तुम्ही तुमच्या 10 वर्षाचा हिशोब मांडा, मी माझ्या 2.5 वर्षाचा मांडतो आणि लोकांवरती सोडा. मग ईव्हीएम मध्ये खेळ नाही करायचा, ईडी इन्कम टॅक्स सीबीआय नाही लावायचा, लोकांना निर्णय घेऊया, माझी तयारी आहे. एक तर लोक तुम्हाला घरी पाठवतील, नाहीतर लोक मला घरी पाठवतील. मला मंजूर आहे, जनतेचा फैसला मला मंजूर आहे. पण सगळीकडनं जणू काही हे ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वाल्यांचे घरगडी आहेत. अशा पद्धतीने आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे लावायचं. साधा तो अमोल कीर्तीकर तुम्ही येऊन मला चांगला तरुण पोटा आज उभा राहिलेला आहे, तिकडनं निवडून येतो. जशी भारतीताई येते ना तसं अमोल कीर्तीकर तिकडनं निवडून येतो. पण अमोल कीर्तीकरचं नाव जाहीर झालं लगेच ईडीवाले मागे. काय दुसरं काम धंदा नाही, उद्योग नाही, लगेच अमोल कीर्तीकरला बोलवलं तिकडे ईडीच्या चौकशीसाठी. कशाला? तर कोरोना काळामध्ये यांनी खिचडी घोटाळा केला. कसला खिचडी घोटाळा? अहो तुम्ही एवढे जे खाऊन बसलेला आहात, निवडणूक रोखायचे 8,000 कोटी, हे तर काहीच नाहीये. त्याच काळामध्ये जो पीएम केअर फंड म्हणून गोळा केला होता, लाखो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले, लाखो कोटी रुपये. कोण बोलते त्याच्यावर? एक साधा माझा कार्यकर्ता त्याच्यावर तुम्ही खोटे आरोप लावता. खिचडी घोटाळा केला,
म्हणून तिकडे एकाला तर तुरुंगात टाकला. त्याचा ज्या कंपनीचा मालक आहे तो मिंदेकडे गेलाय, तो मोकाट आहे, पण त्याच्याकडे काम करणारी जी लोक आहेत त्याला तुम्ही ईडी आणि ईडी बीडी सगळ्या त्याच्या मागे लावताय. ही तुमची लोकशाही. पण पीएम केअर फंडाचा जो घोटाळा आहे त्याची चौकशी नाही करायची, त्याच्यावरती प्रश्न काय विचारायचा. पीएम केअर फंड हा खासगी फंड आहे. कोणाचा खासगी? मग पीएमचा अर्थ काय? तुम्ही हास्य जत्रा बघत असाल ना, पाहता की नाही? का बघत नाही की होती नाही? त्याच्यामध्ये जे काय बघा, प्रभाकर मोरे आहे ना. मग पीएमचा अर्थ काय? प्रभाकर मोरे फंड आहे. पीएमचा अर्थ काय? पीएम केअर फंडाचा अर्थ काय? मग प्राईम मिनिस्टर त्याचा जर का अर्थ नसेल तर तो खासगी फंड कोणाचा आहे आणि उद्या मोदी खाली उतरल्यानंतर तो फंड कोणाच्या ताब्यात जाणार आहे याचं उत्तर मला त्यांनी द्यायला पाहिजे. पण एका बाजूला भरपूर घोटाळे करायचे. बरं, घोटाळे केल्यानंतर अमित शहा तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही म्हणाल की पूर्व दिशा नाही, अजिबात नाही. तुमचे जे काही चोचले चाललेले आहेत भ्रष्टाचारी ते तुका मिळेल बाबा. म्हणजे कोणी किती भ्रष्टाचार केलेला आहे मी मागे पण सगळं सांगितलं की किती कोटीचा घोटाळा केला, किती पैसे खाल्ले. 5 कोटी हाकलून द्यायला. किती केले? 50 कोटी. थोडं बाजूला ठेवा, आपल्याला काहीतरी गद्दारी विकत घ्यायला येतील. 50 चूक आहेत ना, बाजूला घ्या. 500 कोटी, अरे याला घ्या. 70,000 कोटी, अरे हे तुला उपमुख्यमंत्री करतो. म्हणजे ज्याचा घोटाळा मोठा तेवढा यांच्याकडे मान मोठा. कोणत्या तोंडाने तुमच्या तोंडाला लागले शेण आणि तुमचा आमचं तोंड उगायला तुम्ही येत आहे. पूर्ण नखशिकांत भ्रष्टाचाराने बरबटलेली पार्टी. एक सुद्धा त्यांच्यामध्ये ओरिजिनल भाजपवाला आता शिल्लक राहिला असेल तो या उपऱ्यांच्या सतरंजा उचलायला त्यांनी ठेवलेला आहे. सगळे उपरे येत आहे. कोण आहे? बिंदे कुठून आले? शिवसेनेतून आले. दुसरे 70,000 कोटी वाले कुठून आले? पवार साहेबांकडनं आले. एक गोष्ट तुम्हाला आता नक्की कळली पाहिजे की जी भाजपच्या लक्षात आलेली आहे. जसं काही वर्षांपूर्वी अचानक आपले मोदीजी संध्याकाळी 8 वाजता टीव्हीवरती आले होते आणि त्यांनी घोषणा काय केली होती, आज रात्री 12 पासून सगळ्या ज्या नोटा आहेत त्या नुसत्या कागदाच्या तुकड्या असतील त्यांना काढीची किंमत राहणार नाही, मी नोटबंदी जाहीर करतो आहे. आता त्यांना लक्षात आलंय की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नाणेबंदी केलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालणार नाही. इकडे ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार. मोदींचं नाणं वाजू शकत नाही. आणि म्हणून ही सगळी फोडाफोड चाललेली आहे. शिवसेना फोड, राष्ट्रवादी फोड. आणि बरं, मला एक कळत नाही, आपल्याकडे जे काही नेते तिकडे गेले तेव्हा आता वर तोड करून सांगतायत की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्ही तिकडे गेलो. मग अजित पवारांना विचारायचे, तुम्ही काय गेला? तर स्वतः शरद पवार हयात असताना शरद पवारांनी पवारांचे विचार सोडले म्हणून तुम्ही तिकडे गेला. पवार साहेब आहेत ना, तुमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय शरद पवार आहेत. आणि पवार साहेब, मी, काँग्रेस पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतोय. राज्याच्या कानाकोपऱ्यात गद्दारांविरुद्ध एक चीड निर्माण झालेली आहे. आणि बाळासाहेबांचे विचार कोण ऐकतोय? हे मिंदे जे काय कुंतात माईकवरती, हे बाळासाहेबांचे विचार नाही. अरे शिवसेनेचा दरारा काय आहे? एक फोन बाळासाहेबांचा गेल्यानंतर दिल्लीतले लोक कापायचे चळा. आता दिल्लीतला फोन आला का मिंद्यांची दाढी कापते चळा काढून घेतली. अजून पालघरचा उमेदवार जाहीर करू शकत नाहीये. मिंदे स्वतःच्या मुलाची उमेदवारी जाहीर करू शकत नाहीये. मी तर 21 उमेदवार जाहीर करून टाकले, लागले सुद्धा कामाला. या इकडनं लढवई एक भारतीताई, तुमच्यामधलीच एक महिला, सर्वसाधारण महिला, मी उद्या लोकसभेवरती तुमच्या आशीर्वादाने पाठवलं दिलेली आहे. इथे जे खासदार हे त्या मिंदेबरोबर आले आणि मिंदेबरोबर गेले. आधीच्या पोटनिवडणुकीमध्ये आपल्या विरुद्ध होते, नंतर हेच त्याला घेऊन आले होते. साहेब हेच उमेदवार चांगले आहेत. म्हटलं आपल्याकडे पण उमेदवार नाही, हेच चांगले दिले. मग ते आले जर का त्यांना त्यांच्या पत्रिकेत योग असेल आणि पुन्हा उमेदवारी मिळाली, प्रचाराला आले, तर त्यांना पहिला प्रश्न विचारा की इतके वर्ष
गेली 5 वर्ष, त्याच्या आधीचे काही महिने लोकसभेमध्ये कधीतरी पालघर आणि वाढवण बंदरासाठी तोंड उघडलं होतं का लोकसभेत? हा पहिला त्यांना प्रश्न विचारा. मी नुसतं इकडे काय विध्वंस करायला आलेलं नाही. वाढवण बंदर तुम्हाला नाही म्हणून नाही बोलू का मी जिंकलो नाही, एवढा मी नतभ्रष्ट नाही. वाढवणला तर मी विरोध करतोयच, वाढवण होऊ देणार नाही तर वचन तुम्हाला देतोच आहे. पण मी मुख्यमंत्री असताना मी जव्हारला येऊन गेलो, कारण पालघर जिल्हा हा एक खूप वैशिष्ट्यपूर्ण जिल्हा आहे. या पालघर जिल्ह्याला उत्तम समुद्र किनारा लाभलेला आहे, म्हणून तर बंदर इकडे आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच पालघरमध्ये महालक्ष्मी आहे, जीवदानी आहे, वसईचा किल्ला आहे, अर्नाळा किल्ला आहे, शिरगावचा आहे, केळवे माहीमचा आहे, गंभीरगड आहे आणि जव्हार सारखं एक उत्तम ठिकाण असं आहे की जिकडे आपण हिल स्टेशन बनवू शकतो. काहीतरी अशा पद्धतीने पर्यटन चांगलं वाढेल. माझे आदिवासी बांधव आहे, तिकडे आदिवासी समाज मोठा आहे, त्यांचं एक पारंपरिक आहे, सगळं त्यांची संस्कृती आहे, वारली कला आहे. काय नाही या पालघरमध्ये, पण जे आहे ते गाळून टाकायचं आणि जे दिसतंय विकास म्हणून फक्त मित्रांच्या खिशामध्ये तुम्ही पालघर घालणार असाल तर मित्रांचा खिसा फाडून आम्ही पालघर जिल्ह्याचा विकास करून दाखवू. आता उन्हाळा सुरू झालाय आणि एक नेहमी फोटो येतो पालघर मधला, पालघर जिल्ह्यातला, की विहिरीने तळ गाठलाय, चहू बाजूने गोल अशा माझ्या माता भगिनी आतमध्ये त्यांच्या बाजूला ठेवून बसलाय, खाली दगड दिसतोय. येतो ना फोटो नेहमी. काय एवढे वर्ष झाले तरी पाणी टंचाईकडे, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आजपर्यंत जेवढे खासदार झाले त्यांनी का लक्ष दिलं नाही? पालघर जिल्हा तुम्ही वेगळा केला, पण या पालघर जिल्ह्याचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य कायम ठेवून आमच्या या सगळ्या लोकांना इथल्या इथे रोजगार उपलब्ध होईल असे उद्योग इकडे का आणत नाही? आणि मी तर विचार करत होतो, ते सुद्धा आज तुम्हाला विचारून टाकतो. माझ्या मनामध्ये तर आजही आहे, तेव्हा सुद्धा होतं की पालघर जिल्ह्याचा विकास असा उत्तम झाला पाहिजे, पर्यटनासाठी उत्तम जिल्हा आहे. पालघरमध्ये मला वाढवण पोर्ट नको, पण पालघरमध्ये मला एअरपोर्ट आणायचं होतं. आजच विचारतो, तुम्हाला एअरपोर्ट हवाय की नकोय? हो असेल तर वर करा हात, नसेल तर नाही करा. मग असे काहीतरी विषय आणणार. सगळे चांगले उद्योगधंदे गुजरातला न्यायचे, गद्दार गुजरातला न्यायचे आणि इकडे वाढवण बंद करायचं. इकडे बारसूमध्ये रिफायनरी, नाणारची रिफायनरी मीच रद्द केली होती आणि बारसूची सुद्धा मी सांगितलं होतं तिथल्या जनतेचा विरोध असेल तर बारसूला सुद्धा रिफायनरी होणार नाही. मी तिकडे पण जाणार आहे, गेलो होतोच. पण सगळे विध्वंस करणारे उद्योग हे महाराष्ट्राच्या माथी मारायचे आणि चांगले उद्योग हे गुजरातला पळवायचे. मोदीजी, तुम्ही गुजरातचे पंतप्रधान नाही, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात. सगळ्यात चांगल्या गोष्टी आमचं गुजरातची काही वैध नाही. मी अनेकदा म्हटलं की गुजरात सुद्धा आमचं आहे. इथे सुद्धा काही गुजराती माता भगिनी बांधव आले असतील, या पालघरमध्ये राहतात, मुंबईत राहतात, महाराष्ट्रात राहतात. त्या गुजराती समाजाशी आमचं वैध नाही. उद्या इंडिया आघाडीचे सरकार येणारच. मी अभिमानाने आणि अगदी आत्मविश्वासाने सांगतोय, इंडिया आघाडीचं सरकार 300 पार करून येणार म्हणजे येणारच. हे आज राज्याचं नव्हे देशाचं चित्र सांगतंय. आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर गुजरातच्या हक्काचं जे असेल ते आम्ही देऊच, पण महाराष्ट्राच्या हक्काचं असेल ते आम्ही कोणाला मुरबाडायला देणार नाही. नाही म्हणजे नाहीच, तुम्हाला सुद्धा देणार नाही. कळाला? संपूर्ण देश आहे तुमचा, होता, आता नाही. 10 वर्ष खूप झाली. 10 वर्ष संपूर्ण देशाने तुम्हाला संधी दिली, तर संधीचं सोनं करायच्या ऐवजी तुम्ही माती करून टाकली. आता बस झालं. आता आमचं काय आहे ना ते आमचं आम्ही बघून घेऊ. आता आमच्या लक्षात आलेलं आहे, पूर्वी असं वाटत होतं की मजबूत देश पाहिजे असेल तर सरकार मजबूत पाहिजे. आता माझ्या लक्षात आलं की जर का देश मजबूत पाहिजे असेल तर सरकार संमिश्र पाहिजे, मिलीजुली सरकार पाहिजे. आणि एका पक्षाचं आणि एका व्यक्तीचं सरकार हे देशामध्ये हुकुमशहाला जन्म देऊ शकतो, तो आता दिलेला आहे. आणि त्याला आत्ताच जर का आपण गाळून टाकलं नाही आणि आपल्या सगळ्या इंडिया आघाडीचं संमिश्र सरकार या देशात आणलं नाही तर मग आपल्या देशाला कोणी वादी नाही. ती भारत माता सुद्धा बोलेल, अरे काय रे तुम्ही माझ्या पोटी जन्माला, माझं स्वातंत्र्य तुम्ही टिकू शकला नाही काय म्हणून तुम्ही मला माता म्हणता. आणि त्याच करता ही निवडणूक ही नुसती वाढवण बंदरासाठी नाही,
ही पालघरच्या विकासासाठी आहे, राज्याच्या हितासाठी आहे आणि माझ्या देशाचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकावीच लागेल. आज भारतीताई सगळ्यांना माहिती आहे, भारतीताईचं चिन्ह काय आहे? जरा जोरात. वाढवणच्या संघाच्या समितीचे नेते कोण सगळे? त्यातले मी काय बोललो, जाहीर सभेत बोललेलो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकदा बोलल्यानंतर पुन्हा मागे फिरत नाही. एकदा बोललो तर बोललो. तुम्ही आपलं सरकार आणा, वाढवण बंदराचा विषय त्यांच्या सरकारच्या कागदावर तुम्ही पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यानंतर मात्र जे चांगले उद्योग आहेत, जे पर्यावरणाची हानी करणार नाहीत, जे माझ्या मच्छीमार समाजाच्या पोटावरती पाय येणार नाही. अरे साधी गोष्ट आहे, गेल्या 8-10 दिवसापूर्वी एका मच्छीमार नौकेला एका जहाजाने धडक दिली, नुकसान भरपाई मिळाली? काही नाही. कोण होते देव जाणे. मेले तर मेले नाही ना, मेले असतील तर पुरून टाका, नसतील तर घरी पाठवा. हे असं सरकार प्रधानमंत्री, हे असं निर्दयी सरकार आपलं नसेल, अजिबात नसेल. ज्या वेळेला तुम्ही आम्हाला मतं देता तेव्हा ते मतं नसतात, ते तुमचे आशीर्वाद असतात. ते तुमचे आशीर्वाद असतात. माझ्यासाठी नुसती मतं असतील, पण माझ्यासाठी तुमचे आशीर्वाद आहे आणि त्याला मी आशीर्वाद मानतो. म्हणून आणि म्हणूनच आज माझ्याकडला पक्ष चिन्ह सगळं जरी काढलं तरी सुद्धा तुमचे आशीर्वाद हे आई जगदंबेचं रूपात माझ्यासमोर उभे आहे. आणि हे आशीर्वाद तुम्हाला सगळ्यांसाठी, जर का पालघरचं आणि तुमच्या भावी पिढ्यांचं कल्याण करायचं असेल, नीट चालायचं असेल, आंबटगोड मैदान जरी असलं तरी आंबट भाजपला देऊन गोड तुम्हाला पाहिजे असेल तर भारतीताईला प्रचंड बहुमताने तुम्हाला निवडून द्यावंच लागेल. आणि त्या भारतीताईची जी निशाणी आहे ती फक्त शिवसेनेची नाही, तर तुमच्यावरती होणाऱ्या अन्यायाला जाळून टाकणारी ती धगधगती मशाल आहे. ही मशाल ज्या वेळेला पालघरमध्ये पेटेल त्यावेळेला पालघरवरती अन्याय करणारे सत्ताधारी असतील त्याच्यामध्ये जळून भस्म होतील. आणि मला खात्री आहे की हा चमत्कार 19 साली तुम्ही केलेला आहात, यावेळेला पुन्हा एकदा करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि तसा आत्मविश्वास वाढवून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.